का सनेज करावं? जर सनेज नाही केलं, सनेज केलं तर सनेज बरोबरची लाईफ काय असेल, आणि सनेज नाही केलं तर सनेज आत्ताची लाईफ, तिथून पुढची लाईफ कशी असेल, आत्ताची लाईफ कशी असेल. नाही सनेज केलं तर काय होईल, काय वाटतं मला? आहे तसं चाललं. म्हणजे चाललंय ते चांगलं चाललंय का? स्वप्न पूर्ण होणार नाहीत. जी लाईफ आत्ता चालू आहे तीच लाईफ माझी रेग्युलर चालल. हॅलो. आणि ती तर लाईफ आपल्याला नकोय. म्हणून तर आपण काय म्हटलो, आय वॉन्ट चेंज माय. मला लाईफ बदलायची. मग नाही सनेज केलं तर ते चालल जे आत्तापर्यंत चाललंय. बरोबर ना? मग मी नेहमी म्हणजे जर बघितलं तर जे आत्तापर्यंत करत आला तेच मिळाल जे आत्तापर्यंत मिळालंय ते. बरोबर ना? पण आत्तापर्यंत जे नाही केलं ते तुम्हाला करावं लागलं. आहे का तयारी करायची सनेज? मग जर सनेज केलं तर सनेज बरोबरचं लाईफ काय असेल, जे लाईफ आज आमचं आहे, जे आज आम्ही बघितलं जवळून, जे आज आम्ही फॉलो करतोय, आज जे लाईफ मिळालं. आज विचार करा, जर काही दिवसापूर्वी अशी परिस्थिती होती की काही नव्हतं, बरोबर ना, गाडी होती माझ्याकडे, इंडिका गाडी, जॉब करत असताना बाकी वेगळं काही नव्हतं, स्वतःचं घर पण नव्हतं, पण आज सनेज बरोबर आलो, लक्झरीज गाडी झाली, गाडी नव्हतं गाड्या झाल्या, एवढी लाईफ बदलली, लक्झरीज गाडी आली, हे आली, हॅरियर आहे, व्हर्ना, 3 गाड्या झाल्या माझ्या. त्याचबरोबर जर बघितलं तर घर झालं, पहिलं एक घर झालं, दुसरं एक घर झालं, 1 करोड प्लसचं घर झालं, पूर्ण लाईफमध्ये बदलाव झाला. पण नसतो आज सनेजमध्ये तर काय असतं? जर मला कोणी म्हटलं ना, म्हणजे आपण जुन्या काळात बघा, आपण शाळेत असताना निबंध लिहायचो, मी मुख्यमंत्री झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, लिहिले का असे कोणी? माहिती सगळ्याला? तसं जर मला आता कोणी म्हटलं ना, तू सनेजमध्ये नसता तर याच्यावर लेख ले, तर मी याच्यावरती लेख ना एका ओळीत लिहीन, मी मेलो असतो, एकाच ओळीत. शक्यच नाही. तो विचाराने सुद्धा अंगावरती काटे येतात. जर आज मी सनेजमध्ये नसतो तर काय असतं? ज्या MIDC मध्ये मी होतो, त्या MIDC मध्ये नुसतं अजून जवळून जरी गेलो ना तरी असं आठवतं, ते जाताना सुद्धा अंगाला काटे येतात की ह्याच MIDC मध्ये तू डबे घेऊन यायचा, सकाळी यायचा, संध्याकाळी जायचा, घिसीपटी लाईफ जगत होता. आज विचार कर काय बनला. मला तुम्हाला एक सांगायचं, होऊ शकतं तुम्हाला आज ते दिसणार नाही, आजच्या प्रॉब्लेम, आजच्या अडचणी, आजचे चॅलेंजेस, याच्यामध्ये तुम्हाला ते दिसणार नाही, पण ज्या जागेवर आम्ही पोहोचलो, आता आम्ही तिथून बघतोय तर आम्हाला आज दिसतं की यार पाठीमागं काय होतं, आणि आज पुढचं पण दिसतं की पुढं काय असणार आहे. मित्रांनो, सनेज खूप जबरदस्त लेवलचा प्लॅटफॉर्म असणार आहे, एवढंच मला सांगतो. मग सनेजमध्ये पॉझिटिव्ह काय वाटतं तुम्ही आता सनेजमध्ये पॉझिटिव्ह काय बघता? तुम्हाला काय आवडतं सनेजमधलं? प्रोडक्ट ग्रेट, अजून एज्युकेशन, अजून रिझल्ट्स, अजून प्लॅन, अजून विचार चांगले, अजून इन्कम, अजून टीमवर्क, अजून सपोर्ट. हे सगळं वातावरण, एन्व्हायरमेंट, कल्चर, बरोबर ना, हे सगळं आवडतं. हे सगळं पॉझिटिव्ह आहे सनेजमध्ये, आहे पॉझिटिव्ह. आता सनेजमध्ये निगेटिव्ह काय? एखादा पॉइंट आहे काय निगेटिव्ह? नाही. ते प्रोडक्टचा पॉईंट झाला, समजा प्रोडक्टला बोलतात, बरोबर ना, पण निगेटिव्ह काय अजून सनेजमध्ये? ॲज अ बिझनेस म्हणून काय निगेटिव्ह आहे? काहीच नाही. मग आहे तरी सगळं काय आहे? सगळं काय आहे? मग पॉझिटिव्ह जर एवढ्या गोष्टी आहेत तर सनेज केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? बरोबर. मग आज सनेजला तुम्ही एन्जॉय करता का? मला सांगा, किती लोक सनेज एन्जॉय करतात काम करताना? मला सांगा, तुम्हाला कामावर जायचंय, जॉब किती लोक करा? जॉब मला वरती हात करा. जॉबला जाताना सर सकाळी किती वाजता जॉब असतो तुमचं? ड्युटी कशी असते जनरल? किती वाजता जाता? सकाळी जाताना तुम्ही झोपेतून ज्यावेळेस उठलात, तुम्हाला असा मूड आला का, वाह आज कामाला जायचंय, चलो पटपट आवरा, फ्रेश व्हा, आरशात बघितलं, नाश्ता वगैरे घरच्यांना सांगितलं, आवरलं, आज, आणि गेल्या ना मला पहिलं माझ्या मॅनेजरचं दर्शन घ्यायचं, मी त्यांच्या पाया पडणार, आज जाणार, इतका मस्त मजा, रात्री पण निघताना चेहऱ्यावरती आनंद. असं होतं कधी? किती लोकांना कामावर खूप एन्जॉय होतो जॉबवर कधी? उलट बोंबलतो, आमचा सुपरवायझर असाच, आमचा मॅनेजर असाच, आमच्या कंपनी ना लय भंगार कंपनी, आमच्या डिपार्टमेंटचं ना लय वांदेत, त्यांचं बघा ना तिकडं हे पण आहे ते पण म्हणजे जिथं काम करत होतं तिथं दुःखी असतो, बरोबर का? पण त्याच्या उलट चला सनेजमध्ये. तुम्ही सनेजमध्ये आलात, तुम्ही आता
घरी रात्री थकून आलात, बसलात, 8-9 वाजले, जेवायचं, जेवले आणि तुम्हाला झोपायचे आणि तुम्हाला एकाचा कॉल आला, हॅलो सर, ते पाठीमागे तुम्ही मला प्लॅन दिला होता ते आपल्याला करायचं आहे बरं का, आणि तुम्ही म्हणले तर होम शॉपिंग त्यांनीच करायचं, तर एक 50,000ची अरेंजमेंट झाली, येता का आत्ता? बरं ते सोडा, फक्त तुमच्या डाऊनलाईनच्या एखाद्याने फोन केला, मॅडम एक मैत्रीण होती तिला प्लॅन द्यायचा होता, येता का? जातो का नाही आपल्याला लगेच? हॅलो, एखाद्याने फोन केला, ओ ती तुमची एक आखाई सोना पाहिजे होती, जेवण ताट आहे ठेव तिकडं, जेवण नंतर बरं जाताना मूड कसा असतो? बरोबर ना? कशामुळं? तुम्ही एन्जॉय करताय सनेज, बरोबर ना? आणि जेव्हा कामात आनंद येतो ना, तेव्हा ते काम नसतं, ते काम तुम्हाला कामाच्या पेक्षा असतात आणि तुम्ही मग कामावर प्रेम करायला लागता, तेव्हा ते भरभरून तुम्हाला द्यायला सुरुवात करतं. येते लक्ष सगळ्याला? बरोबर ना? मग आज मला सांगा, हे नोकरीत कधीच होत नाही, बरोबर ना? हे कुठं होतं? फक्त सनेजमध्ये, बरोबर ना? हे बिझनेसमॅन मग एक लोकांकडे एक होतं, बिझनेसमॅन लोकांना सुद्धा सकाळी देवाची अगरबत्ती बिगरबत्ती सगळं करणार, बरोबर ना? पण नॉर्मली जर बघितलं तर नोकरदार व्यक्तीला त्याला कामावरती प्रेम करत नाही, त्याला फक्त पगारच्या दिवशी त्याला जायला आवडतं. आज पगार होणार आहे त्या दिवशी मूडमध्ये असतो साहेब, बरोबर ना? एवढा मूडमध्ये असतो की संध्याकाळी येताची पण सोय असते, रात्री कुठं थांबायचं. बरोबर, म्हणजे इतके तयारीत असतात. म्हणजे आज मला असं वाटतं की सनेजमध्ये सगळं काही काय आहे, पॉझिटिव्ह आहे. करायला तयार आहात का सनेज? काय वाटतं, एवढं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये करायला तयार आहात का? बघा, मी परवा रात्रभर ट्रेनिंग, पुरा दिवसभर ट्रेनिंग घेतलं, मला 1 वाजले घरी जायला, कारण परत एक मीटिंग होती माझी. त्यानंतर काल दिवसभर आपल्या ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रामचं काम होतं, रात्री जवळजवळ 12:30-1 वाजले काम करता करता, आणि परत सकाळी मी 4ला उठलेलो आहे, नगरहून आलोय मी ड्रायव्हिंग करून, आणि आज तुमच्याबरोबर दिवसभर बोलणार आहे. तरी सुद्धा मी थकलेलं दिसतो का चेहऱ्यावरती? कारण मी ट्रेनिंग हे काय करतोय, काम मध्ये का काम एन्जॉय करतोय. काम काय करतोय? एन्जॉय. ज्याच्यात आनंद असतो ना, त्यात थकवा बिकवा काहीच येत नाही, मूड पण डाऊन होत नाही, काहीच होत नाही, बरोबर ना? पण ज्याच्यात ते आनंद असतो ना, त्यात माणूस विनाकारण थकून जातो. काय वाटतं मला? हॅलो. तर मला असं वाटतं सनेजमध्ये सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह सगळ्या. मग बघूया सनेजच्या पॉझिटिव्ह गोष्टीपैकी 5 पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्यात मला आवडतात. पहिलं आहे सनेजचं प्रोफाईल, जे सक्सेसफुली 7 वर्ष चाललेलं आहे. 7 वर्षापासून सनेज आज मार्केटमध्ये काम करते मित्रांनो, बरोबर ना? आता जर बघितलं तर पुढच्या जून महिन्यामध्ये, या मे-जूनमध्ये कंपनीला 8 वर्ष पूर्ण होणार आहेत. म्हणजे सनेज 8 वर्षापासून मार्केटला असलेली कंपनी आहे, नवीन कंपनी आहे का? म्हणजे सक्सेसफुली उभी राहिली म्हणून तर इतके दिवस चालले ना, बरोबर ना? मग दुसरं जर बघितलं तर प्रोडक्ट काय आहेत कंपनीचे? कंपनीकडे 9 कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर प्रोडक्टची क्वालिटी, प्रोडक्टचे डेमो, आवडतात का सगळ्यांना प्रोडक्ट? किती लोक प्रोडक्टवर प्रेम करतात, बरं ना? प्रोडक्ट बघितलं तरी, हातामध्ये जरी बघितलं तरी खूप भारी वाटतं. मग जर बघितलं तर बिझनेस प्लॅन, प्रोडक्ट आपल्या कंपनीचा बिझनेस प्लॅन, अट्रॅक्टिव्ह बिझनेस प्लॅन आहे. काल जर पाहिलं तर काल कंपनी आपल्या मागच्या महिन्यामध्ये पेआउटला कटऑफमध्ये कंपनी अजून एक इन्कम ॲड केलं, 11वं इन्कम रॉयल्टी नाही नावाचं, बरोबर ना? म्हणजे इतके जबरदस्त लेवलचा प्लॅन आहे आपल्याकडे कंपनीकडे, आणि तो पण एकदम बेस्ट लेवलचा. मार्केट जर बघितलं तर खूप मोठं मार्केट आहे आपल्याकडं, आपण वेगवेगळ्या कॅटेगरीत जाऊन काम करू शकतो. भारतामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे, त्यामुळं मार्केट खूप मोठं मिळतं आणि वेगवेगळ्या कॅटेगरीचं आहे. म्हणजे एखादा म्हटलं मला हेल्थवरती काम करायचं, हेल्थ मार्केट आहे. एखादा म्हटलं मला व्हेटरनरी, एखादा म्हटलं मला ॲग्रिकल्चर, एखादा म्हटलं कॉस्मेटिक, एखादा म्हटलं मला मिक्स, एखादा म्हटलं मला घरगुती प्रोडक्टवरती थोडं काम करायचं. त्याची इच्छा, त्याच्या ज्याला कॅटेगरीत काम करायचं त्या कॅटेगरीत त्याला काम करायला चान्स मिळतोय, बरोबर? आणि त्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं, ह्या बिझनेसमध्ये आल्याच्या नंतर आपण कुठलं डिग्री घेऊन आलेलो नाहीये, कुठला कोर्स केलेला नाहीये, तर याच्यासाठी शिकवण्यासाठी आपल्याला ESIS सिस्टम आपल्याला मिळते, आणि त्या सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं. लक्षात घ्या, शिकवलं जातं. मग ह्या 5 गोष्टी आपल्या सनेजमध्ये सगळ्यात मजबूत बाजू आहे असं मला वाटतं. तुमचं मत काय आहे? बरोबर आहे? त्याचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आपल्या या. म्हणून आज जर पाहिलं तर सनेज, माझं मत आहे की इंडियाज बेस्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी आज बनली, बरोबर? इंडियाज बेस्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी आज सनेज आहे. जर पाहिलं तर भारतामध्ये आज वेगवेगळ्या डायरेक्ट सेलिंग भरपूर कंपन्या आहेत, वेगळ्या प्रकारच्या. वर्ल्ड वाईड तर भरपूर आहेत, पण भारतामध्ये पण बऱ्याच कंपन्या येतात, काम करतात.
आपल्यापेक्षा जुन्या प्रोफाईलच्या कंपन्या आहेत. काही कंपनीला भारतामध्ये 26 वर्ष 28 वर्ष झाले, काही कंपनीला 20 वर्ष झाले, काही कंपनीला 15 वर्ष झाले, काही कंपनीला 10 वर्ष झाले. पण सनेज जर बघितलं तर पाठीमागून येऊन आज सनेज इंडियाच्या लेवलला टॉप बेस्ट कंपन्यामध्ये मित्रांनो जाऊन बसली. मग जर बघितलं तुम्ही आणि मी, आपण सगळे लोक अशा आहोत, आपण लकी लोक आहेत असं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला? मधल्या काळात तुम्ही बघितलं असेल प्रत्येकाने डायरेक्ट सेलिंगच्या तुम्ही काही व्हिडिओ ऐकले असतील, गव्हर्नमेंटचे लोक बोलताना ऐकले का तुम्ही? मिनिस्टर लोक पियुष गोयल सर किंवा स्मृती इराणी मॅडम ह्या बोलल्या बरोबर ना. आणि ह्या डायसवर येऊन सांगत होत्या की डायरेक्ट सेलिंग करा, डायरेक्ट सेलिंग करा, डायरेक्ट सेलिंग करा, डायरेक्ट सेलिंग करा. या प्रमोट करतात ते डायरेक्ट सेलिंगला. हे सांगतात की जा, कारण भारताला गव्हर्नमेंटला माहिती आहे भारतामध्ये लोकांना जर रोजगार द्यायचा असेल तर त्यांच्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये, होऊ शकत नाहीये. पण डायरेक्ट सेलिंग मधनं कित्येक लोकांना रोजगार मिळू शकतो. इंडियन गव्हर्नमेंटला पण क्लिअरिटी आहे. म्हणून इंडियन गव्हर्नमेंट सुद्धा डायरेक्ट सेलिंगला एवढ्या मोठ्या लेवलला प्रमोट करतंय की जे आतापर्यंत केलं नव्हतं मित्रांनो. आणि म्हणून आणि ही आत्ताची सुरुवात झाली. मग जर बघितलं तर आज चालू आहे 2024 वर्ष बरोबर ना. 1996 मध्ये आज इंडियन गव्हर्नमेंट 1996 मध्ये जर पाहिलं तर भारतामध्ये काय आलं, डायरेक्ट सेलिंग बिझनेस आला बरोबर ना. 4 वर्ष तसंच गेले आज समजा. पण ज्या वेळेला हा भारतामध्ये जर पाहिलं तर पहिलं दशक होतं डायरेक्ट सेलिंगचं 2001 ते 2010. दुसरं दशक होतं 2011 ते 2020. तिसरं दशक होतं 2021 ते 2030. आता चालू आहे. जर बघितलं तर पहिलं जे दशक आहे 2001 ते 2010 ह्या काळामध्ये डायरेक्ट सेलिंगला इंडियामध्ये काय करावं लागलं, पहिलं स्टेबल व्हावं लागलं. म्हणजे पहिले 10 वर्ष नेटवर्क मार्केटिंग इंडियामध्ये समजायला आणि स्टेबल व्हायला गेले. दुसरे 10 वर्ष इंडियामध्ये डायरेक्ट सेलिंगला लीगल होण्यामध्ये गेले. लीगल कारण त्या वेळेला 2013 मध्ये इन्व्हेस्टमेंट कंपन्यामुळे डायरेक्ट सेलिंगला थोडासा इश्यू आला होता आणि लोकांना वाटायला लागलं की इन्व्हेस्टमेंट आणि नेटवर्क मार्केटिंग एकच आहे. आणि म्हणून ती गफलत झाली आणि नकळत गव्हाबरोबर किडे रगडणं हा प्रकार व्हायला लागला. म्हणून 2013 मध्ये इंडियन गव्हर्नमेंटने याच्यावरती पुन्हा काम करायला सुरुवात केली आणि आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने त्या काम चांगलं केलं, फक्त डिले झालं. 16 मध्ये याच्यावरती गाईडलाईन लागू झाल्या. त्यानंतर 2019 मध्ये याच्यावरला रेग्युलाइज करायला पूर्ण जागा झाले, सगळ्या लेवल लागला जावायला लागलं. आणि 2020-21 मध्ये त्याला पूर्णपणे लॉ मध्ये रूपांतर त्याचं केलं गेलं. 19 मध्ये स्टेट वाईज काही गाईडलाईन लागू झाल्या आणि 21 मध्ये लॉ आले. आणि तेव्हापासून इंडियन गव्हर्नमेंट सुद्धा आता डायरेक्ट सेलिंगला एका मोठ्या लेवलला मित्रांनो प्रमोट करायला लागलं. म्हणजे ते पहिले ते दशक होतं 2011 ते 2020 हे लिगलाइज होण्यामध्ये गेलं. पण 2021 ते 2030 हे जे दशक आहे ना मित्रांनो, हे डायरेक्ट सेलिंगचं ग्रोथचं दशक असणार आहे. आणि आज बघता बघता 4 वर्ष झाले, अजून 6 वर्ष बाकी आहेत. मी गॅरंटी येतो ह्या दशकामध्ये डायरेक्ट सेलिंग इंडियामध्ये सगळ्यात मोठ्या पोझिशनला असणार आहे. जे सेक्टर आज जर बघितलं तर सगळ्यात मोठं सेक्टर आज इंडियामध्ये ऑटोमोबाईल सेक्टर आहे. सगळ्यात जास्त तिथून व्हॉल्यूम पैसे जनरेट होतात इंडियामध्ये. तर त्याच्या पाठोपाठ जर बघितलं तर पहिल्या टॉप 5 सेक्टरमध्ये मला गॅरंटी डायरेक्ट सेलिंग येण्याची शक्यता आहे. कारण आता याची गरज आहे लोकांना. काय वाटतं तुम्हाला? हॅलो, बरोबर ना. सरकार कुठलं येऊ द्या मित्रांनो, पण तरी पण रोजगाराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. त्यासाठी डायरेक्ट सेलिंगकडे लोकांना यावंच लागणार आहे, वळावंच लागणार आहे. याच्याशिवाय पर्याय नसणार आहे. म्हणून म्हणतात ना की डायरेक्ट सेलिंग हे हायर लेवलला नाही. हे मी नाही सांगत, ही एक संस्था आहे फिक्की नावाची बरोबर ना, ती सांगते की टर्नओव्हर किती मोठ्या लेवलला जाणार आहे. तर समजते सगळ्याला. म्हणजे आपलं फ्युचर काय डायरेक्ट सेलिंगचं समजून घ्या बरोबर. मग डायरेक्ट सेलिंगमध्ये जर बघितलं तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये आल्याच्या नंतर डायरेक्ट सेलिंगमध्ये 4-5 प्रकारच्या मेथड इथं आहे आपल्या समोर येतात वेगवेगळे. आणि कधी कधी आपण कन्फ्यूज होतो की काय करावं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे बरोबर. मग जर बघितलं तर सनेज जो प्लॅन आपल्या समोर मांडलाय हा जनरेशन प्लॅन आपल्या समोर मांडलाय. जनरेशन प्लॅन म्हणजे जो आहे, जो जनरेशन म्हणजे टर्नओव्हर बेस चालतो, तो सनेजने आपण तिथं सनेजमध्ये बनवला. त्या प्लॅनचं नाव आहे फ्रीडम प्लॅन. त्यानंतर जर बघितलं तर मार्केटला अदर काही कंपन्या आहेत, ज्या कंपनीचे प्लॅन तुम्ही मार्केटला बघित असताल. वेगवेगळ्या कंपन्या आहेत जनरेशन प्लॅनच्या बरोबर, ज्या फॉरेनमधून आल्या वेगवेगळ्या लेवलला. कोणाला 80 वर्ष झाले, कोणाला 70 वर्ष, कोणाला 60 वर्ष, कोणाला 40 वर्ष, 30-20 वर्ष झाले. प्रत्येक कंपन्या आज मार्केटला आहेत. मग जर बघितलं त्यानंतर एक आहे बायनरी प्लॅन. बायनरी प्लॅन म्हणजे कुठला प्लॅन? किती लोकांनी बायनरी प्लॅनमध्ये काम केलेलं आहे माहिती त्यांना? आहेत, आमचे भाऊबंद भरपूर आहेत. तर जर बघितलं तर बायनरी प्लॅन हा मॅचिंग प्लॅन असतो. मॅचिंग म्हणजे लेफ्ट राईटला मॅच झालं तर पैसे मिळतात, पण तो 2च लेगवर चालतो बरोबर. आणि त्यानंतर जर बघितलं हे आहे शॉर्टकट प्लॅन. मग जर बघितलं तर एक लीगल एक भाषा येते नाही की ते इलिगल. लीगलमध्ये जर बघितलं तर फुल प्रूफ लीगल जर प्लॅन आज कोणते असतील तर ते जनरेशन प्लॅन चालतात, ते पूर्णपणे टर्नओव्हर बेस चालतात बरोबर. आणि हे ऑथेंटिक असतात. पण आपण त्याच्यात अजून पुढे गेलो, आपण इंडियन बेस्ड डायरेक्ट सेलिंगमध्ये आपण जो प्लॅन आणला तो अजून फुल प्रूफ आणला. मग जर बघितलं तर हे पण आहे, हे पण लीगल आहे, असं काही नाही इलिगल लीगल आहे. पण जर बघितलं तर
डायरेक्ट सेलिंगमध्ये याच्यात आपण सगळ्यात पुढे चाललोय, आता सगळ्यात ॲडव्हान्स गोष्टीकडे चाललोय. पण मार्केटला काही लोक इथं काम करतात, काही लोक इथं काम करतात. इथं काय असतं माहिती का, 2 लेगवर हा प्लॅन चालतो. किती लेगवर? 2. मग बऱ्याच वेळेला काय होतं, आपण किती लेगवर काम करतो, आपला प्लॅन किती लेगवर चालतो? 4 लेगवर, बरोबर ना. आपल्याकडे लेग नाही आहे, अनलिमिटेड लेग आहे, पण आपण सगळे इन्कम वाटतो 4 लेगवरती. मग जर बघितलं तर हे लोक 2च लेगवर प्लॅन चालवतात, 2च लेग. पण ह्या लेगवर फक्त दिसायला काय असतं, प्लॅन सोपा दिसतो, पण आतमध्ये अवघड प्लॅन आहे. ज्यांनी केलं त्यांना माहिती. किती कोणी बायनरीत काम केलं वरती हात करा. काय वाटतं, बायनरीला चांगलं आहे का? नाही, तिकडे आलेच नसते, बरोबर ना. काय होतं माहिती आहे, बरोबर ना. याचा ड्रॉबॅक काय आहे, याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय माहिती आहे का, सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट. प्लॅनमध्ये तर आहेत, पण सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे, इथं प्रोडक्ट कॉस्ट ही 1/4 असते, भयानक असते. जी टूथपेस्ट आपण किती रुपयाला विकतो आत्ता, MRP DP किती त्याची, 30 टूथपेस्ट ह्या कंपन्यांमध्ये आत्ता 250-300 रुपयाला आहे. किती रुपयाला आहे? सकाळी तुम्ही बाथरूममध्ये जाता, ब्रश घेणार, त्याला पेस्ट लावणार, दात घासू का नको, 250 वाले, 250 रुपये, नकोच, बरोबर ना. ही अवस्था. एवढं महाग प्रोडक्ट कोणी घेऊ शकतं? जी स्पिरुलिना टॅबलेट आपल्याकडं 360 रुपयाला आहे, ती टॅबलेट 1450 रुपयाला आहे या कंपन्यांमध्ये. आता त्याच्यात काय सोनं घातलं, चांदी टाकली की काय टाकलं मला माहीत नाही. शक्य आहे का असं काही? नाही आहे. हे हायर कॉस्टिंगला प्रोडक्ट असतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जर बघितला तर निगेटिव्ह पॉईंट काय इथला, तो मॅचिंगवर प्लॅन चालतो. म्हणजे इकडून एक तंगडं, इकडून एक तंगडं, 2 तंगडे बरोबर चालले तर पैसे, पण एक घरातच आहे आणि एक घराच्या बाहेर गेलं तर मग गडबड होते सगळी, बरोबर ना. पैसे कसे मिळतात, एकत्र चाललं तरच, बरोबर ना. आणि मग खूप इश्यू कॅल्क्युलेशन होतात, बरोबर. आणि भरपूर एक अडचण येतात. आणि म्हणून मी स्वतः हे का सांगतो एवढं, कारण मी त्यातून चाललोय, मी त्यात पाणी भरलेलं आहे, बरोबर ना. पण ह्या सिस्टममध्ये मित्रांनो हे पैसे मिळत नाहीत. मी तुम्हाला काय सांगतो माहिती आहे की, कारण कधी कधी आपण सनेचा प्लॅन घेऊन कोणाकडे गेलो ना, तर आपल्याला पण वेगवेगळ्या टाईपचे लोक भेटतात का नाही भेटत? तुम्हाला भेटतात की नाही भेटत? आणि तुम्ही जाता प्लॅन सांगायला, सर असा आमचा प्लॅन आहे, सुंदर आहे. आता तो जर समजा तुम्हाला सनेज करून सुरुवात झाली 3 महिने आणि त्याला झाले 3 वर्ष त्या प्लॅनमध्ये, तशा तो तुम्हाला भेटला. त्याच्याकडे पैसे ढेकळे नसू द्या, पण त्याच्याकडे ना त्याने 2-4 मिटिंगा ट्रेनिंग केल्या असतात आणि अनुभव असतो. त्याच्या तलवारील धार तुमच्यापेक्षा थोडी जास्त असते, बरोबर ना. तुमची तलवार बहुतडशी. अजून तुम्ही गेले प्लॅन द्यायला, तुम्ही त्याला मस्तपैकी प्लॅन सांगायला लागले, ठीक आहे, तू मॅडम सनेज ना, माहीत मला ते अशोक तोरमल सर माहिती आहे, प्रोडक्ट माहिती आहे, तुमचं सगळं चांगलं आहे, पण तुमच्याकडे ना त्या प्लॅनमध्ये जरा असं आहे. मग मॅडमला तर नवीन आहे, यांना काहीच माहीत नाही ना. तो काय तुम्हाला माहीत नाही? हां, असं ना, तुमच्याकडे ते 4-3 असे किती, आमच्याकडे बघा ना असंच आहे, फक्त एवढं केलं की एवढं सोपं, एवढं इतकं तुम्ही काय ते साबण तेल पेस्ट, कन्फ्यूज, बरोबर ना. बरं, ह्या लोकांकडं कन्व्हिन्स नाही करता आलं. सनेजबद्दल आता तुम्हाला मी आता विचारलं, सनेजमध्ये निगेटिव्ह काय, कोणाला काय सांगता आलं का? पण ह्या लोकांकडं निगेटिव्ह खबर असते कुठली ना कुठली, बरोबर ना. आणि फेल्युअर लोक, निगेटिव्ह लोक काही ना काही निगेटिव्ह प्रॉब्लेम शोधतात विनाकारण. काहीच नाही तर असा एखादा विषय यांचा अंदाज घेतला, हे किती नवीन आहेत, हे जास्त नवीन आहे म्हटल्यावरती कन्फ्यूज करायला येणार का नाही येणार सांगा मला. मोदी साहेब किंवा राहुल गांधीजी सभेत गेले, एका सगळे लोक समोर बसले, भाषण सुरू केलं आणि बोलले कि कितना अच्छा काम मोदी जी करते, मोदी जी बहुत बढ़िया काम करते, इंडिया के लिए उन्होंने ये किया वो किया, कितना अच्छा काम करते, मोदी जी जैसे कोई लीडर नहीं, मोदी जैसे, असं बोलले. आणि मोदी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये राहुल गांधी साहेबांचं खूप भरभरून कौतुक केलं. तर काय होईल, काय होईल? मोदी साहेबांनी काही करू द्या, राहुल गांधी साहेब एकच म्हणणार, बंद करो, चुकीचं आहे, फ्री बंद केलंच पाहिजे. राज्यसभेत, लोकसभेत बघितलं तुम्ही काय करतात, ते काय करतात, फार खुर्च्या फेकून मारामारीची वेळ येते, बरोबर ना. होते का नाही होत असं? का ते विरोधकच आहेत ना एकमेकाचे. मग आता होऊ शकतं, जर एखादा व्यक्ती सनेज नाही करत, त्याची कंपनी करतो, तो पॉझिटिव्ह बोल का निगेटिव्ह बोललो. मग आपल्याकडे नॉलेज नसेल तर आपण काय करतो, त्याला
कन्फ्यूज होतोय. हॅलो, समजते सगळ्याला? तर हे तुम्हाला एक बेसिक नॉलेज म्हणून मी सांगतोय, समजतं सगळ्याला? आणि त्यानंतर हे आहे ते शॉर्टकट प्लॅन. हे शॉर्टकट प्लॅन कुठले आहेत जर बघितलं, शॉर्टकट म्हणजे काय, एको रात्रीतनं श्रीमंत होणारे प्लॅन. किती लोकांना व्हायचंय? साबण तेल पेस्ट विकायची गरजच नाही सर, काहीच नाही, फक्त रात्रीतनं श्रीमंत. 7 दिवसात श्रीमंत, 15 दिवसात श्रीमंत. इन्व्हेस्टमेंट, मनी रोटेशन हे डायरेक्ट सेलिंगमध्ये मोडत नाहीत मित्रांनो, पण हे लोक बऱ्याच वेळेला शॉर्टकट प्लॅनकडे आपण वळतो, बरोबर ना? मग इन्व्हेस्टमेंट आज मला खूप चांगलं वाटतं इंडियन गव्हर्नमेंटचं. मी त्या दिवशी काही टी व्हीवरती बघितलं की आज ह्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन, मनी रोटेशन याच्यावरती टी व्हीला ॲडव्हर्टाइजमेंट सुरू केल्यात त्यांनी. RBIला मानलं पाहिजे. RBIने भयंकर, जसं म्हणतात ना OTP देऊ नका, हे करू नका, तसं आता याच्याबद्दल व्हिडिओ सुरू झाल्या. इतके खतरनाक व्हिडिओ मी बघितलं. शेअर मार्केटच्या नावाखाली लोक चुकीचे पैसे घेतात, चुकीचं काम करतात. त्यानंतर त्याच्यावर एक व्हिडिओ यायला लागल्या, जाहिरात करू राहिली RBI सध्या. त्यानंतर मोबाईलवरती सुद्धा आपल्या आता SMS येतात, फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली चुकीचं काम केलं जातंय. फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली तुमच्याकडे जर कोणी आलं तर त्याला डायरेक्टली रिजेक्ट करा, इंडियन गव्हर्नमेंट फॉरेक्स ट्रेडिंगला मान्यता देत नाही, असा मेसेज जीवोनी प्रत्येकाच्या मोबाईलवर मधल्या काळात आला होता. माहीत तुम्हाला? किती लोकांना आला होता? काही लोकांना आला असेल इथं, बरोबर ना? त्यानंतर जर बघितलं तर हे छोटे मोठे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बघा ना काय काय आलं शॉर्टकट. आता उरलं सुरलं Dream11, रमी, बरोबर ना? म्हणजे काय चाललंय, काय शॉर्टकटमध्ये याच्या नादात लोक बर्बाद व्हायला लागलेत. मित्रांनो, पैसे कमवण्याचा कुठला शॉर्टकट नाहीये. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला मेहनतच करावी लागेल, कष्टच करावे लागतात. तयारी का तुमची करण्याची? तयारी का तुमची करण्याची? पण मी एवढंच सांगेल, मार्केटच्या ट्रॅडिशनल जॉबपेक्षा किंवा बिझनेसपेक्षा जर तुम्हाला इथं जास्त जर बघितलं तर सनेजमध्ये त्याच्यापेक्षा खूप कमी कष्टामध्ये तुम्हाला बिझनेस करता येऊ शकतो. तयारी सगळ्यांची करण्याची. तर हे शॉर्टकट आहे, हे सगळे शॉर्टकट आपल्याला बाजूला सोडावं लागतील आणि आपल्याला बाजूला काढावं लागेल.